सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 27 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग शशी आणि गुंडांमध्ये मारामारी झाली आणि शशीनं दौलतच्या माणसांची खूप धुलाई केली. गुंड आणि शशी मारामारी करत करत रेल्वेच्या डब्यातनं खाली आले आणि त्या सगळ्या आवाजांनी चंद्रानं तिकडं बघितलं, पण शशीची पाठ तिच्याकडं होती. तिला तो दिसला नाही आणि शशीनं अजून पाठीमागे वळून बघितलं नव्हतं. तिथंच रेल्वेचं काम सुरू असताना काळा रंग भरून एक बॅलर ठेवला होता. शशीनं एका गुंडाला लाथ घातली, तो त्यावर जाऊन पडला आणि तो सगळा काळा रंग सांडला आणि दुसऱ्या गुंडानं शशीला पाठीमागून पकडला आणि दोघेही त्या काळ्या रंगात पडले. शशीचा पूर्ण चेहरा आणि शरीर काळ्या रंगानं माखलं, पण त्यानं सगळ्या गुंडांना जमिनीवर फटके देऊन झोपवलं आणि त्यानं मागे बघितलं तर चंद्रा तिथून गायब झाली होती. ती पुन्हा रेल्वेच्या दुसऱ्या बाजूनं पळताना त्याला दिसली आणि पुन्हा तिच्या मागे 2 गुंड होतेच. शशी पुन्हा तिकडे पळाला. चंद्रा पुन्हा फिरून त्या गुंडांच्या हाती न लागता पुन्हा पहिल्या जागी पळत आली आणि तिच्या लक्षात नाही आलं की इथं रंग सांडला आहे आणि ती त्यावरून घसरलीच आणि त्या रंगात पडली. तिचाही चेहरा आणि सगळी हिरवी साडी रंगामध्ये भरली आणि काळी झाली. ती तशीच धडपडत उठली आणि ते गुंड तिच्या अंगावर हात टाकणार इतक्यात पुन्हा तिथं शशी आला आणि एका ठोशातच त्यानं त्या दोन्ही गुंडांना जमिनीवर पाडलं आणि आता दोघांनी एकमेकांकडे बघितलं, पण चेहरे ओळखू येत नव्हते. चंद्रा आता खूप दमली होती आणि हा कोण आहे आपल्याला वाचवणारा हे तिला कळत नव्हतं. आणि आता तिनं तिथंच बैठक मारली आणि मटकन खाली बसली. धाप टाकत टाकत तिनं तिच्या छातीवर हात ठेवला आणि तिला कळलं की तिच्या छातीत झंपरमध्ये ठेवलेलं ते लॉकेट जागेवर नाही आणि ती कासावीस झाली आणि मगाशी जिथे खाली वाकून लपली होती त्या रेल्वेच्या डब्यातच पळाली. तसा शशी तिला म्हणाला, ए मुली, कुठे पळतेस? हे बघ, तुला घाबरायची गरज नाही. सगळे गुंड आता मी लोळवले आहेत. तू कुठून आलीस? आणि चंद्रा म्हणाली, सांगते नंतर, पण आधी माझं काहीतरी राहिलंय. असं म्हणून सैरभैर होऊन ते लॉकेट शोधत होती आणि शेवटी तिला ते दिसलं. तिनं ते घेतलं आणि पुन्हा होतं तिथं हृदयाजवळ ठेवलं आणि मग खाली उतरली. आणि शशी तिला म्हणाला, तू कोण आहेस? कुठली आहेस? आणि चंद्रा म्हणाली, का? तुला काय करायचं आहे? तू तुझ्या रस्त्यानं जा. आणि शशीला तिचा रागच आला. तो म्हणाला, म्हणजे मी आता तुला त्या गुंडांच्या तावडीतून वाचवलं, तरी तू मला असं बोलतेस का? चंद्रा म्हणाली, तरणी ताटी पोरगी बघून आला असशील वाचवायला. ही मुंबई लय वाईट आहे. एकाच्या तावडीतनं वाचवायचं आणि दुसऱ्याच्या तावडीत सापडायचं. मला आता चांगलंच कळलंय, इथं कोणीच चांगलं नाही. पुरुषाची जात लय घाणेरडी असते. तुला पण मी एकटी दिसली म्हणून मला वाचवलं ना, पण आता त्याची गरज नाही. तू जा. आणि शशी तर आता चकितच झाला तिची ही भाषा ऐकून आणि म्हणाला, तू माझ्यावर संशय घेतेस का? माझ्यावर? चंद्रा म्हणाली, हो, तुझ्यावर. तू पण पुरुषच आहे की, आणि माझ्यासारख्या देखण्या मुलीला बघून तुला डाव साधायचा असेल ना तुझा, जसा त्यानं साधला. गोड गोड बोलून लग्न केलं आणि इथं आणून दुसऱ्याच्या हवाली केलं. सगळे पुरुष एक जात मेले बैलवेडे आहेत, अशी चंद्रा फार रागात म्हणाली. आणि शशी रागातच म्हणाला, काय म्हणालीस? देखणी? आणि तू तोंड बघितलं का आरशात तुझं? काळी घूस आहेस तू आणि म्हणे मी देखणी आहे. तुझा असा स्वभाव आहे हे माहीत असतं तर तुला वाचवायला आलोच नसतो, तशीच मरू दिली असती. चंद्रा म्हणाली, मग कशाला आलास? मी माझं रक्षण केलं असतं. शशी म्हणाला, कसं केलं असतं? 6-7 गुंड मागे लागले होते तुझ्या. आतापर्यंत त्यांनी तुझी अब्रू तरी घेतली असती, नाहीतर तुला जीव तरी मारली असती आणि म्हणून रक्षण केलं असतं. आणि चंद्रा म्हणाली, तू मला काळी घूस म्हणतोस, मग तू तरी कोण आहेस? तोंड बघ तुझं पण आरशात, तू काळा रेडा दिसतो. आत्ता हिच्या आईला, असं म्हणून शशीनं तिच्यावर दातोट खाल्ले आणि म्हणाला, मर इथेच, मी निघालो. असं म्हणून तो त्याच्या गाडीकडे निघाला.
आणि चंद्रासुद्धा तिची पिशवी हातात घेऊन त्याच्या मागे मागे निघाली. शशीनं मागं बघितलं आणि म्हणाला, आत्ता का माझ्या मागे येतेस? थांब ना इथेच. या रात्री आणखीन गुंड येऊ दे, पकडू दे तुला. आणि चंद्रा म्हणाली, मी तुझ्या मागं येत नाही, मी तिथं बसायला चालले बाकड्यावर. आणि शशी म्हणाला, गिरे तो भी टांग ऊपर. काय मुलगी आहे, इतकी वाचवली तर थँक्यू पण म्हणाली नाही, उलट किती आगाऊपणे बोलते. मग शशी गाडीजवळ गेला आणि पांडू म्हणाला, अहो छोटे शेठ, काळ्या रंगात कुठं न्हावून आला? आणि ही पोरगी पण तशीच. रंगपंचमी खेळला की काय दोघं जण. शशी म्हणाला, दिलीप कुमार गाडी सुरू कर. उगीच तिला वाचवायला गेलो आणि तोंड खराब केलं. चंद्रा तिची पिशवी छातीशी पकडून म्हणाली, तुला कोणी म्हणालं नव्हतं, त्यामुळे सारखा बोलून दाखवू नकोस. माणसानं केलेले उपकार बोलायचा नसतो. आणि शशी म्हणाला, म्हणजे तुला मान्य आहे का मी तुला वाचवून तुझ्यावर उपकार केला आहे? आणि उपकार करणाऱ्याला असं बोलतं का कोण? एवढं पण कळत नाही का? आणि चंद्रा म्हणाली, पण मी कसा तुझ्यावर विश्वास ठेवू की तू चांगल्या मनानं माझी मदत केली? तुला पण माझ्याकडून काही पाहिजे असेल तर? या शहरात मी नवीन आहे, माझं कोणीच ओळखीचं नाही आणि लोक पावलं पावली कसं फायदा घेतात हे कळतंय मला. आणि शशीला राग आला आणि म्हणाला, मग तुला माणसं ओळखता येत नाहीत, त्यामुळे तुझा माझ्यावर विश्वास नाही आणि मला माझा विश्वास तुला पटवून द्यायचा सुद्धा नाही. आणि तुझा फायदा घ्यायचाच म्हटलं तर मी कसाही घेऊ शकतो. आत्ताही तुला उचलून गाडीत टाकू शकतो. पण मी मुलींचा आदर करतो आणि म्हणूनच तुझा जीव आणि अब्रू वाचवायला आलो. असं म्हणून चल दिलीप कुमार गाडी सुरू कर, असं म्हणत शशी गाडीत बसला. आणि पांडू म्हणाला, छोटे शेठ, आहो पोरगी गावाकडची वाटते, तिला फसवलंय कोणीतरी, एकटीला सोडून कसं जायचं? शशी गाडीतली सिगारेट पेटवत म्हणाला, मी आत्ता तिला काही बोलणार नाही. आधीच माझं तिनं खूप डोकं खाल्लं आहे माझ्यावर अविश्वास दाखवून. तुला विचारायचं असेल तर विचार, पण बघ तरीही ती नाहीच म्हणणार, खूप आगाऊ आहे. आणि पांडू तिला म्हणाला, ए बोरी, इथे एकटी कशी थांबणार? पुन्हा गुंड येतील आणि मागे लागले तर? तुला कुठं जायचं आहे ते सांग, आम्ही सोडतो. आणि चंद्रा म्हणाली, काही नको, माझा कोणावरच विश्वास नाही, जा तू. आणि हे ऐकून शशी म्हणाला, बघितलंस दिलीप कुमार, काही गरज आहे का विचारायची? चल, आपल्याला सुद्धा पोहोचायला उशीर होईल आता. आणि तुला तुझ्या बायकोकडे जायचं आहे ना, तर लवकर चल. हो हो असं म्हणून पांडू गाडी सुरू करायला लागला, पण आता गाडी सुरू होईना. पांडूनं खूप प्रयत्न केला, पण गाडी जागची हालना. आणि शशी चंद्राकडे बघून म्हणाला, उगाच थांबवली गाडी, आता सुरूच होईना. गरज नसताना लोकांच्या मॅटरमध्ये नाक खुपसू नये हेच खरं. दिलीप कुमार, बहुतेक आपल्या गाडीला कोणाची तरी नजर लागली, काळी नजर. असं म्हणून शशीनं तिच्याकडे बघितलं आणि चंद्रा त्याच्याकडे तावानं आली आणि म्हणाली, काय म्हणालास? मी काळ्या नजरेची आहे का? काळ्या तोंडाचा तर तू आहे. आणि ती सिगारेट पेटव तिकडं, फेकून दे. शशी म्हणाला, मग आमची गाडी का सुरू होत नाही? तुझी मदत केली म्हणूनच गाडी सुरू होत नाही. आणि चंद्रा म्हणाली, असं बोलतात का? एक मुलगी संकटात असताना तिची मदत केलीच पाहिजे ना. मदत केली त्याचा तुला पश्चाताप कसला होतो? शशी म्हणाला, पण काय उपयोग जर तुला माझ्यावर विश्वास नसेल तर? सगळे पुरुष सारखे नसतात, कळलं? आणि मला तुझं हे बोलणं अजिबात आवडलं नाही. मला तुझा राग आला आहे. असं म्हणून शशीनं सिगारेटचा एक कश ओढला आणि धूर बाहेर सोडला. चंद्रा आता थोडी गप्प बसली आणि त्याला म्हणाली, ती सिगारेट आधी फेकून दे. शशी म्हणाला, का? मी तुझं का ऐकायचं? आणि चंद्रा म्हणाली, नको ऐकू, तुझी फुफ्फुसं बाद होऊ दे, मला काय करायचं? असं म्हणून तिथंच बाकड्यावर बसली. आणि शशी पांडूला म्हणाला, दिलीप कुमार, झाली की नाही गाडी दुरुस्त? काय पणवती लागली आहे तिच्या मागे कुणास ठाऊक? असं पुन्हा चंद्राकडे बघून म्हणाला. चंद्राला पुन्हा त्याच्याकडे रागात बघितलं तिनं आणि म्हणाली, तू मला घालून पाडून बोलतो का? काळ्या नजरेची, पणवती मुलींशी असं बोलतात का? म्हणे मी खूप चांगला आहे. तू काय ओळखतो रे मला म्हणून असा बोलतो? आणि शशीसुद्धा म्हणाला, मग तू काय ओळखलंस ग मला म्हणून माझ्यावर अविश्वास दाखवलास?
आता इतक्यात गाडी सुरू झाली आणि पांडू हसून म्हणाला, छोटे शेठ चला बसा. आणि शशीनं ती संपलेली सिगारेट पायाखाली फेकली आणि त्याच्या बुटानं रगडून टाकली आणि गाडीच्या दिशेनं निघाला. गाडीत बसला तसं चंद्राने डाव्या बाजूला पाहिलं आणि तिला पुन्हा तिथे लंगडत लंगडत येणारा दौलत दिसला आणि खांदा पकडून येणारा रमेश पण दिसला. तशी ती पुन्हा उठली आणि पळतच गेली आणि गाडीतच बसली. शशीनं पाठीमागं बघितलं आणि तिला म्हणाला, का आता का गाडीत बसलीस, चल उतर खाली. आणि चंद्रा उसना आणत म्हणाली, लाज वाटते का इतक्या रात्री एका मुलीला असं एकटं सोडून जाताना. ए दिलीप कुमार, पटकन गाडी सुरू कर आणि चल इथनं. तसं पांडूनं तिच्याकडे चमकून बघितलं आणि म्हणाला, तुला कसं माझं नाव माहीत. आणि चंद्रा म्हणाली, हा तुझा छोटा शेठ मागाच्यापासून तुझं नाव घेतोय की. मी बहिरी नाही, मला ऐकायला येतं. तसा पांडू गालात हसला आणि म्हणाला, भारी हां, आपल्याला तुझी स्टाईल आवडली. आणि चंद्रा रागवून म्हणाली, असलं बोलू नको. मी तर नाही ना आवडले तुला. आणि शशी पुन्हा दुसरी सिगारेट काढून म्हणाला, हिच्यात आवडण्यासारखं काय आहे कुणास ठाऊक. आणि हे बघे, पुन्हा विश्वास नाही असं बोलायचं नाही, नाहीतर खाली उतर. आणि चंद्रा म्हणाली, उतरते पण पुढं गेल्यावर. इथं ते गुंड पुन्हा आले तर. मला वाचवण्यासाठी सगळी मेहनत वाया जाईल की तुझी. वाचवायचं तर पूर्ण वाचवायचं, चल आता. आणि आता काय मुलगी आहे असं म्हणून शशीनं पांडूला ज्या हातात सिगारेट होती त्याच हाताने गाडी सुरू कर असा इशारा केला आणि पांडूनं गाडी सुरू केली. चंद्रानं मागं पाहिलं. दौलत आणि रमेश खूप लांब राहिले होते आणि तिनं सुटकेचा निश्वास टाकला. थोडं अंतर गेल्यावर शशी पांडूला म्हणाला, दिलीप कुमार, तिला विचार तिला कुठं सोडायचं, नाहीतर पुन्हा म्हणेल मला फसवून कुठेतरी घेऊन चालला. किती गैरविश्वासू मुलगी आहे. पांडू म्हणाला, छोटे शेठ, अहो कोणीतरी फसवलं असेल तिला म्हणून असं बोलत असेल. आणि काय गं पोरी, तुला कुठं जायचं, कुठे सोडायचं तुला सांग. चंद्रा आता बोलत नव्हती. शशीनं मागं बघितलं तर ती झोपली होती आणि शशी म्हणाला, दिलीप कुमार, ती तर झोपली यार. पांडू म्हणाला, छोटे शेठ, आता काय करायचं. शशी म्हणाला, आत्ता या पोरीचं लपडं कुठे घेऊन जायचं. एक काम कर, आपल्या अड्ड्यावर घे हिला. आणि पांडू म्हणाला, पण छोटे शेठ, अड्ड्यावर आणि पोरगी, बाबा काय म्हणतील. शशी म्हणाला, तेच ना. हिला उठवून बघूया का आणि हिथंच सोडूया असं म्हणून त्यानं तिला उठवण्याचा प्रयत्न केला. पण चंद्रा आता खूप थकली होती आणि उठत नव्हती. आणि शशी म्हणाला, घे अड्ड्यावर गाडी घे. मग गाडी अड्ड्यावर आली. झोपलेल्या चंद्राला उठवून सुद्धा उठत नव्हती. तिच्या चेहऱ्यावरून ती थकली होती ते दिसत होतं. आणि का नाही थकणार, इतका सगळा प्रवास करून आली होती आणि तिथून पुढं आबरू वाचवण्यासाठी पळत होती. आणि शशी म्हणाला, दिलीप कुमार, तिला उचलून तिकडे झोपव आतल्या बाजूला. आणि पांडू म्हणाला, छोटे शेठ, अहो तिची साडी बघा, पूर्ण काळ्या रंगात माखली आहे. मी पण भरून जाईन, मला माझ्या बायकोकडे जायचं ना. मी काय म्हणतो, तुम्ही पण काळ्या रंगात भरलाय, तुम्हीच उचला की. शशीनं आता हातातली सिगारेट फेकली आणि तिची पिशवी तिच्या छातीपासून बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण ती सोडत नव्हती. आणि शशी म्हणाला, इतका काय खजिना लपवून ठेवला आहे कुणास ठाऊक, जे झोपेत सुद्धा पिशवी सोडत नाही. मग त्यानं तिला तशीच मिठीत उचलली आणि त्याच्या अड्ड्यामध्ये मागच्या बाजूला आराम करण्यासाठी छोटा बेड होता त्याच्यावर झोपवली. पांडू आता निघून गेला. शशी तिथेच खुर्चीवर बसला आणि दुसऱ्या खुर्चीवर त्यानं त्याचे दोन्ही पाय ठेवले आणि मागे मान ठेवून झोपला. पांडू मात्र हळूच त्याच्या झोपडीवदा एकच खोली असलेल्या घरात शिरला आणि त्याची नुकतीच काही दिवसांपूर्वीच लग्न झालेली बायको त्याची वाट बघून झोपली होती आणि त्यानं तिच्या तोंडात तोंड घालून तिची झोप उडवायला सुरुवात केली. तशी ती दचकली आणि कोण आहे म्हणून बघितलं आणि पांडूला बघून गालात गोड हसली आणि तिनं त्याला घट्ट मिठी मारली.